श्री स्वामी समर्थ. प्रियाच लाईव्ह यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. पंचांगानुसार मौनी अमावस्या ही यावर्षी 17 जानेवारी शनिवार या दिवशी उत्तर रात्री 12:03 ही अमावस्या सुरू होणार आहे. ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवार 18 जानेवारीला उत्तर रात्री 1:21 ही अमावस्या असणार आहे. म्हणजेच की ही अमावस्या 18 तारखेला आहे ती आपल्याला साजरी आहे ती करायची आहे. 18 तारखेला मौनी अमावस्या ही असणार आहे. या दिवशी आपल्याला उपाय सेवा आहेत ह्या अमावस्या दिवशीला ज्या काही आपल्याला करायच्या आहेत त्या आपल्याला याच दिवशी करायच्या आहेत. हिंदू धर्मात मौनी अमावस्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. ही वर्षातील पहिली अमावस्या आहे. पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अमावस्या तिथी ही अत्यंत शुभ मानली जाते. माघ अमावस्येला मौनी अमावस्या असंही म्हटलं जातं, कारण या दिवशी मौन साधना हे करणं फार महत्त्वाचे मानले जाते. तसेच या दिवशी आपली अडकलेली कामं पूर्ण होण्यासाठी, आपली एखादी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी आपल्याला सेवा उपाय आहेत ही या दिवशी करायचे असतात. या दिवशी केलेले उपाय आहेत हे अतिशय प्रभावशाली उपाय हे ठरतात. त्यामुळे प्रत्येकाने या दिवशी उपाय आहेत हे आपल्याला करायचे आहेत. तर ते उपाय आपल्याला कोणते करायचे आहेत, या दिवशी आपल्याला काय सेवा करायच्या आहेत, ही संपूर्ण माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा. चॅनेलवरती नवीन असाल लाईक करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हाय बटन आहे तेही क्लिक करा, जेणेकरून हा व्हिडिओ आहे तो इतरांपर्यंत जास्तीत जास्त आहे तो पोहोचेल. आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला. काही शंका असतील तर नक्कीच तुम्ही कमेंटद्वारे आहे ते विचारू शकता. चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, शुचिर्भूत व्हायचं आहे आणि नंतर सर्वप्रथम आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देण्यासाठी आपल्याला तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला तीळ आणि थोडासा गुळ आहे तो टाकायचा आहे, एक फूल टाकायचं आहे आणि याने आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य आहे हे द्यायचं आहे. यानंतर आपल्या घरामधील फरशी आहे ती आपल्याला पुसून घ्यायची आहे. फरशी पुसण्यासाठी त्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे. त्याचबरोबर थोडीशी हळद आहे तीही आपल्याला टाकायची आहे. फरशी आहे ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. घराचा मुख्य दरवाजा, मुख्य उंबरा आहे तोही आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. त्याचबरोबर मुख्य दरवाजा आहे त्यावरती आपल्याला स्वस्तिक आहे तेही काढायचं आहे. दारामध्ये आपल्याला रांगोळी छान आहे ती काढायची आहे. उंबऱ्याची पूजा आहे तीही आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कोहळा आहे तोही आपल्याला जो आपला पहिला आपण बांधलेला असेल तो जर आपला खराब झाला असेल तर आपण या दिवशी आहे तो बदलू शकतो. तो आपल्याला टाकून देऊन दुसरा आहे तो बांधायचा आहे. आणि आत्तापर्यंत जरी तुम्ही बांधलेला नसेल तर नव्यानेही आपण तो आहे तो बांधायचा आहे. तर तो कसा बांधायचा याचा व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनेलवरती आहे. आपल्याला त्याची पूजा आहे ती कशा पद्धतीने करायची आहे तर ते तुम्ही पाहू शकता. तर तशा पद्धतीने आपल्याला कोहळा आहे तो बांधायचा आहे. या दिवशी आपल्याला हा एक खास उपाय आहे तो करायचा आहे. शनीची साडेसाती असेल किंवा आपल्याला आपली कामं आहेत ती लवकरात लवकर होत नाहीत, सतत कामामध्ये अडथळे येतात, पैशाबाबतीत आपल्या अडचणी निर्माण होतात, सांसारिक जीवनामध्ये बऱ्याचशाच अडचणी आहेत सतत निर्माण होतात. तर याच्यासाठी आपल्याला हा उपाय आहे तो जरूर आहे तो करायचा आहे. हा उपाय म्हणजे ज्याला अडचण येत आहे त्यानेच हा उपाय आहे तो करायचा आहे. म्हणजे मिस्टरांच्या कामांमध्ये जर त्यांना जर प्रॉब्लेम येत असेल तर हा उपाय आहे तो त्यांनीच करायचा आहे. मुलांच्या नोकरी संदर्भात किंवा मुलांना जरी काही अडथळे प्रॉब्लेम जर येत असतील तर त्यांनी हा स्वतःच उपाय आहे तो स्वतःसाठी करायचा आहे. किंवा स्वतः जरी लेडीज असतील तर त्यांनाही जरी प्रॉब्लेम स्वतःला येत असेल कोणत्याही कामामध्ये तर हा उपाय आहे तो त्यांनी स्वतः आहे तो करायचा आहे. म्हणजे प्रत्येकाने आपापल्यासाठी हा उपाय आहे तो करायचा आहे. यासाठी आपल्याला तिळाचं तेल आहे ते 1 वाटी आहे ते घ्यायचं आहे. हा उपाय आहे तो तुम्ही संध्याकाळी केला तर अतिशय उत्तम. आणि जरी तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही जरी करणं शक्य झालं तर नक्कीच तुम्ही आहे ते करू शकता. 1 वाटी तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला आपला स्वतःचा चेहरा आहे तो आपल्याला त्या तेलामध्ये आहे तो पाहायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. आणि हे केल्यानंतर हे जे तेल आहे तर ते आपल्याला काय करायचं आहे, हनुमानाचं मंदिर असेल किंवा तुमच्याजवळ शनिदेवांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये ते देवाला आपल्याला अर्पण नाही करायचं. तर ते काय करायचं आहे की तर ते त्या ठिकाणी जो दिवा प्रज्वलित केला असेल तर त्या दिव्यामध्ये ते तेल आहे ते आपल्याला घालून आहे ते यायचं आहे. अशा प्रकारचा उपाय आहे तो आपल्याला एकूण 5 अमावस्या हा उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे. आपल्या नक्कीच अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतील. शनिदेवांची कृपा आहे ती आपल्यावरती होईल आणि आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या साडेसाती ज्या काही त्रास असतील, ज्या अडचणी असतील त्या नक्कीच आहे त्या दूर होतील. ही अमावस्या म्हणजे मौनी अमावस्या आहे. तर या मौनी अमावस्याला आपल्याला शांत राहायचं असतं.
कोणाबद्दलही आपल्याला वाईट बोलायचं नसतं, वाईट विचार मनामध्ये आणायचे नसतात, कोणाची निंदा ही करायची नसते. तसेच या अमावस्या दिवशी आपल्याला मन शांत ठेवायचं असतं. आपण या दिवशी काय करू शकतो, तर आपण या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा आहे ती आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर आपल्या घरामधील निगेटिव्हिटी जाण्यासाठी वल्गा सूक्त आहे, त्याचा पाठ आहे तोही आपण करावा. एकदा म्हटलं तरी चालेल. त्याचबरोबर कालभैरव अष्टक आहे तेही आपण करावं. याने आपल्या घरामधील निगेटिव्हिटी आहे ती निघून जाते. तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी अमावस्याला सेवा आहेत ह्या केल्या जातात. तर लक्ष्मी मातेची कोणती एखादी जरी सेवा तुम्ही केली तरी चालू शकते. लक्ष्मी मातेचा मंत्र जप आहे तो करू शकता. विष्णूंचा मंत्र जप आहे तो तुम्ही करू शकता. किंवा श्रीसूक्ताचं पठण करू शकता. व्यंकटेश स्तोत्र आहे याचं पठण आहे ते हे आपण करू शकता. तसेच या दिवशी एक गोष्ट आहे ती आपल्याला चुकूनही करायची नाही. ती म्हणजे या दिवशी आहे ते आपल्याला अन्न आहे ते वर्ज्य आहे ते करायचं आहे. म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं आहे ते आपल्याला खायचं नाही. असा उल्लेख आहे तो आपल्याला गुरुचरित्राच्या 36व्या अध्यायामध्ये हा उल्लेख आहे तो आपल्याला केलेला आहे. आपण जर अमावस्याच्या दिवशी दुसऱ्याच्या घरचे खाल्ले किंवा बाहेरचे जर खाल्ले तर आपल्याला काय होतं की आपण जी महिनाभर जी सेवा केलेली असते तर त्या सेवेचं जे पुण्यफळ आहे ते आपल्याला मिळत नाही. म्हणून आपण कमीत कमी अमावस्याच्या दिवशी तरी दुसऱ्याच्या घरचं आपल्याला अन्न आहे ते खायचं नाही. आपण आपल्याच घरी बनवलेलं जे अन्न आहे ते आपल्याला खायचं आहे. इतर वेळेस महिनाभर जरी आपल्याला जरी पाळणं जरी शक्य नाही झालं तरी आपण कमीत कमी अमावस्याच्या दिवशी आहे ते आपल्याला पाळायचंच आहे. तसेच पितृदोष जर असेल आपल्याला तर पितरांसाठी आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा आहे तो आपल्याला लावायचा आहे. हा दिवा आहे तो तुम्ही संध्याकाळच्या वेळेस आहे तो लावायचा आहे. तर हा हा दिवा लावत असताना आपण आपल्या उंबऱ्याच्या बाहेरही तो लावायचा असतो. म्हणजे घराच्या बाहेर हा दिवा आहे तो लावला जातो. आपण घरामध्ये जर दिवा लावला तर आपला हा जो त्रास आहे तो आपला कमी होत नाही. त्यासाठी आपल्याला हा दिवा आहे तो बाहेरच लावायचा असतो. तोही दक्षिणेला तोंड करून आणि तिळाच्या तेलाचा दिवा आहे तो आपल्याला लावायचा आहे. आणि पितृदेवताभ्यो नमः या मंत्राचा 3 वेळा मंत्र जप आहे तो आपल्याला त्या दिशेला तोंड करून नमस्कार करून आहे तो बोलायचा आहे. आपल्याकडे जर तिळाचे जर तेल जर नसेल तर आपण साधं तेल आहे ते घालायचं आहे त्या दिव्यामध्ये आणि त्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ आहेत हे आपल्याला टाकायचे आहेत. अशा पद्धतीनं केलं तरीही चालू शकते. तसेच आपल्या घरातील निगेटिव्हिटी घालवण्यासाठी आपल्याला या दिवशी तिळाचं हवन आहे ते करायचं आहे. ही जी सेवा आहे ती आपल्याला करायची आहे. एक पंती आहे ते आपल्याला घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळवरती आपल्याला कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि तो कापूर प्रज्वलित करून आपल्याला त्यामध्ये पांढरे तीळ किंवा काळे तीळ किंवा दोन्ही मिक्स घेतले तरी चालतील. तर ते तीळ आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला ते आहेत हे थोडे थोडे आहेत हे टाकायचे आहेत. जसे जसे ते तीळ आहे ते तडतड उडतात तसं आपल्या घरामधील निगेटिव्हिटी आहे ती निघून जाते आणि सकारात्मकता लहरी आहेत ह्या उत्पन्न होतात. यासाठी हा उपाय आहे तो जरूर आहे तो या दिवशी आहे तो आपल्याला करायचा आहे. अशा प्रकारचे जे छोटे छोटेसे उपाय आहेत हे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. यामधील जेवढे उपाय आपल्याला करणं शक्य आहे, जेवढ्या सेवा करणं आपल्याला शक्य आहे तेवढ्या जरूर आहे ते आपण करण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे. आपल्या जीवनामधील येणाऱ्या सर्व अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतील. ही सर्व माहिती आहे ती तुम्हा सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.